नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे पत्रास्टेचा केअरटेकर। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, पत्रास्टेचा केअरटेकर त्याच्या मानलेल्या डान्सर ताई आणि तिच्या मुलांना घेऊन गेला होता फिश मार्केटला। तो कुजल आणि ती फ्रेया त्या माशांना हात लावत होते। तर पत्रास्टेचा केअरटेकर त्यांना बोलतो काय तर, ए हात लावलास ना तर ब्रश करावा लागेल। काय रे बिंडोक माणसा, तू दातांऐवजी हाताला ब्रश करतोस काय? आणि काय ते सगळ्या माशांना एकदम कॅमेराजवळ झूम करून करून दाखवतो। मंडळी, एकतर हे लोक किती घाणेरडे आहेत हे मला आता वेगळं सांगण्याची गरज नाही। त्या व्हेज थालीवर पण असं झूम करत असतो हा माणूस। काय माहिती ते मासे कधी त्या कॅमेराला टच वगैरे झाले असतील आणि तसंच याने त्या व्हेज थालीला पण टच केलं असेल। ह्यांच्या पत्रास्टेमध्ये ना हायजीनची पूर्ण बोंब आहे। त्यानंतर गाडीत बसून दोघं बिंडोक नवरा बायको बोलतात काय तर, सुरमई मोठी होती पण 4 किलो घेऊन काय करणार, आम्हाला 2 किलो बरी पडते आणि हिश्श्याला पण कोणी नव्हतं, उद्या परवा बघू। आता ह्यांच्याकडे एवढे पाहुणे आले होते, याने घेतले असते चांगले मासे, सुरमई याने घेतली असती तरी पण चाललं असतं। तसं पण ती डोंगरावरची आत्या आहे, तिची आई आली होती, डान्सर ताई आणि तिची 2 मुलं होती, हेल्पर होते आणि प्लस हे दोघं बिंडोक नवरा बायको पण तर होतेच खायला। आरामात यांचं 2 वेळेचं जेवण झालं असतं। पण चिकट्या माणूस नुसता थापा मारण्यात एक्सपर्ट आहे ना। घरी जाताना मध्येच यांना डॉमिनोज दिसला तर हे लोक पिझ्झा खायला थांबले। काय ती बिंडोक नाखुजव बेबी त्या पिझ्झावर पूर्ण केचप स्प्रेड करून खात होती। एवढं केचप कोण स्प्रेड करते? डीप करून खाणं वेगळं आहे, पण हिने तर केचपने त्या पिझ्झाला आंघोळ घातली होती। आता कोणाला किती खायचंय ते ठरवतील ना, उगाच आपलं हे एवढं सफिशियंट आहे, एवढं खाऊन पोट भरेल असा हा माणूस बोलत होता। अरे बिंडोक माणसा, तुझं पोट भरलं तर गप तोंड बंद करून बस ना। ती सोबत लहान मुलं होती, तू त्यांनी किती खायचं ते कसं डिसाइड करू शकतो? तसं पण त्या मुलांचा सगळा खर्च ती ताईच करत होती। मंडळी, हे लोक वटपौर्णिमेला चायनीज खाऊ शकतात, नॉनव्हेज पार्टी करतात, इतर दिवशी पण हे लोक खातच असतील। पण चिकन पिझ्झाला जास्त पैसे गेले असते ना, म्हणून या लोकांनी व्हेज पिझ्झा ऑर्डर केला। डिनरला वाटते नाकुजऊ बेबीने पालकची प्युरी टाकून प्रॉन्स राईस बनवला होता। आता हिने पालकची प्युरी टाकली होती की हिरवा रंग जास्तच टाकला होता ते तिलाच माहिती। पण गेस्टला देण्या अगोदर या बिंडोक माणसाने तो राईस टेस्ट केला होता। नाकुजऊ बेबी बोलते काय तर, कोकणातला निसर्ग हिरवा आहे ना, म्हणून हिरवी बिर्याणी केली। अगं मग आता काश्मीरला बर्फ पडतोय, मग काय तिथे गेलं की बर्फाची बिर्याणी खायची का? त्या बिंडोक माणसासोबत राहून ना उगाच ही पण आता स्वतःला नसलेल्या अकलेचे तारे तोडत असते। सतत आपला नुसता फालतूपणा या लोकांचा सुरू असतो। ते गेस्ट मागतात काय आणि हे लोक देतात काय? केअरटेकर मार कौतुक करत होता त्या बिर्याणीचं, उप्स सॉरी पालक प्रॉन्स राईसचं, की एकदा खाल तर परत परत मागून घ्याल। तो बिचारा खुजल आला बाहेरून की बिर्याणीचा वास आला। चला तो तर लहान मुलगा आहे ठीक आहे, पण या बिंडोक माणसाला अक्कल नाही का? जेवणाच्या पदार्थाचा वास येतो का की घमघमाट सुटतो? त्याला बोलतो काय तर, आता वास घेऊनच संतुष्ट हो, आमचे गेस्ट जेवल्याशिवाय ही खायला मिळणार नाही बिर्याणी। अरे बिंडोक माणसा, ते पण तर तुझ्या पत्रास्टेमध्ये पैसे देऊनच आले असतील ना, पाहुणेच आहेत ते पण, आणि कोण पण असू दे, पहिलं लहान मुलांना खायला द्यायचं असतं, एवढी साधी अक्कल नाही का तुम्हाला? आता जर त्या गेस्टने सगळं संपवलं असतं तर मग त्या बिचाऱ्यांना काय तुम्ही डाळ भात खायला घालणार होते का? 3 प्लेट वरती बाई माणसाने नेलं। 15 मिनिटाने याने व्लॉग स्टार्ट केला होता आणि बोलतो काय तर, गेस्टने रिव्ह्यू दिला एकदम छान मस्त बोलले, पण 3 प्लेट मध्येच त्यांचं पोट भरलं म्हणून बस झालं बोलले। काय पण हा केअरटेकर, मला तरी विश्वास नाही बसत तुझ्या ह्या थापांवरती। जोपर्यंत ऑन कॅमेरा ते येऊन सांगत नाहीत ना की ती बिर्याणी कशी झाली होती, तोपर्यंत मी तरी तुझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवणार नाही। मंडळी, हे लोक किती खराब असतील ना। उरलेलं जेवण त्या डान्सर ताई आणि तिच्या मुलांना दिलं या लोकांनी, पण त्यांचा रिव्ह्यू पण यांनी काही दिला नाही। आंबेवाला आला होता तेव्हा एक मोठी प्लेट भरून बिर्याणी होती त्यामध्ये, आणि हा केअरटेकर बुबूला देत होता। त्यात गेस्टने चिकनचे पीसेस ऍड केले होते। आता जर 3 प्लेटच उरलं होतं तर मग बुबूसाठी ही प्लेट भर बिर्याणी कुठून आली हो मंडळी? याचा अर्थ कोणीच ते पालक प्रॉन्स राईस खाल्ला नव्हता, उगाच आपलं स्वतःचीच लाल करत बसले होते हे बिंडोक नवरा बायको। जेवण वगैरे झालं आणि मूर्ख माणूस सगळ्यांना बोलतो काय तर, आता आपण आईस्क्रीम पार्टी करायला जाऊया।
आता आईस्क्रीम पार्टी ऐकून मला वाटलं होतं हा बिंडोक माणूस नॅचरल्स वगैरेला नेत असेल, पण कसलं काय, झेडमार्टच्या समोर एक स्टॉल होता आईस्क्रीमचा, तिथे हा घेऊन गेला. त्यात पण याचा जीव तुटेपणा सुरूच होता. अरे कोणाला काय खायचंय ते तेवढी अक्कल त्यांना आहे सगळ्यांना. कोणाला काय खायचंय त्याची ऑर्डर ते स्वतः देतील ना. उगाच आपलं पुढे पुढे करणं ह्या माणसाचं सुरू होतं. सगळ्यांच्या तोंडावरती नुसता कॅमेरा मारत होता आणि आपलं विचारत होता काय खाणार काय खाणार. 20-25 रुपयाचे तर ते आईस्क्रीम होते, पण बाई माणसाचा जीव चुरचुरतो, जीव जलजलतो. या बिंडोक माणसाने त्या खुजलच्या हातातून कोण घेतला आणि त्याची प्राइस विचारत होता. अरे तिथे मेन्यू लिहिला होता ना, दिसत नाही का तुला डोळ्यांनी? त्या किरकिरे काकू तर काय बाबा, कुठेही नुसत्या गाऊनवर ओढणी घेऊन फिरत असतात. त्या आजीने पण साडी नेसली होती, पण काकू काय बाबा आता स्वतःला मॉडर्न समजतात ना. किरकिरे काकूंने आधीच फालुदा मागितला होता, पण ह्या माणसाने त्यांना फालुदा देखील घेऊन दिला नाही. त्यांना पण 20-20 रुपयाचे कोण घेऊन दिले. खरं तर हा आजी उधळपट्टी करतोय हे सगळ्या किरकिरे काकूंच्या जीवावरती सुरू आहे, पण त्यांना देखील हा नीट बघत नाही. दुसऱ्या दिवशी अचानक ह्या लोकांनी गोव्याला जायचा प्लॅन केला आणि मीटअप ठेवला होता दुपारी 12 वाजता. तारीख होती 14 मे 2024. 1.5 दिवसासाठी गोव्याला कोण फिरायला जाते हो मंडळी. नशीब माझं गेल्या वेळीचं पॉडकास्ट ऐकून यावेळी तरी ह्या बिंडोक माणसाने मोठी गाडी केली होती, नाहीतर त्या लालपरीमध्ये बसवून सगळ्यांना घेऊन गेला असता. तसं पण आपल्या सगळ्यांना माहितीच आहे हा बाई माणूस ही लालपरी रत्नागिरीच्या बाहेर घेऊन जाणार नाही कुठे. आता त्या चॅनलच्या ओनर किरकिरे काकू आहेत ना, तर मुद्दामून याने त्या किरकिरे काकूंना मध्ये बसवलं होतं. चॅनल काकूंचा, पण 90% तर हाच बिंडोक माणूस दिसतो व्हिडिओ मध्ये. यांच्या गाडीच्या बाजूने MG कॉमेंट जात होती, तर पांचाट माणूस बोलतो काय तर ही बघ खेळण्यातली गाडी. अरे अक्कल शून्य माणसा, तुझी लालपरी बघ आधी. मला तर फॉर्च्युनर समोर तुझी पण गाडी खेळण्यातलीच वाटते. कोकोनट रिसर्च सेंटरला या माणसाला व्हिडिओ काढायला दिला नाही असं हा बोलला, पण 2 वर्ष अगोदर हा गेला होता तिथे, तेव्हा याने व्हिडिओ बनवले होते. आता काय झालं रे मग? आता असं जर असेल ना तर मग या बिंडोक माणसाने ते जुने व्हिडिओ पण डिलीट केले पाहिजे. त्यांना व्हिडिओ मध्ये यायचं नव्हतं म्हणून यांना व्हिडिओ बनवायला दिले नाही आता, पण जुन्या व्हिडिओ मध्ये तर त्यांचा अपिअरन्स होतं, ते पण चुकीचंच आहे. गुलाबी साडीवर काय त्या किरकिरे काकू नाचत होत्या ना, यांचा डान्स बघून एवढं हसायला आलं मला मंडळी की काय विचारूच नका. लवकरच बघू त्यांच्या डान्सवरती एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड करीन मी. त्या खुजलला लू ब्रेक हवा होता, आता त्यात एवढं हसण्याची काय गरज आहे? त्याची खिल्ली उडवण्यासारखं काय होतं? नॅचरल आहे ते. एवढं काय सारखं खुजलला काय झालं खुजलला काय झालं करायची गरज होती? जसं काय हा माणूस कधी लू ब्रेक घेतच नाही. त्या किरकिरे काकू गाडीमध्ये चढत होत्या, तर त्यांना पण पाठून कॅमेरा मारत होता बिंडोक माणूस. खरंच हा डोक्यावरती पडलाय काय हो मंडळी? बायकांवरती कोणत्याही अँगलने कॅमेरा मारत असतो. या लोकांचं पत्रास्टेवरचं प्रेम एवढं आहे की यांनी गोव्याला जाऊन पण पत्रास्टेच बुक केला होता. काय ते रूम, एखाद्याने विला बुक केला असता. ह्या बिंडोक माणसाने मेल फिमेल असे 2 रूम घेतले होते आणि त्या खुजलला विचारतो काय तर, काय रे तू गर्ल आहेस की बॉय? अरे बिंडोक माणसा, कसला प्रश्न विचारतोयस रे तू? ऍक्च्युली ना त्या खुजलने तुला प्रश्न विचारला होता की तू गर्ल आहेस की बॉय, आणि मग तू उत्तर द्यायला हवं होतं मी गर्ल आहे. काय रे पांचट सारखे प्रश्न विचारतोस तू? आखूजाऊ बेबी एकदम नाराज झाली होती. बाबू सोबत रूम शेअर करू शकत नव्हती ना. तसं तर ते ड्रायव्हर काका नसते ना तर बाई माणूस पण बायकांमध्येच राहिला असता. आता एवढं याने गर्ल्स बॉईज केलं, पण मध्येच नाकूजाऊ बेबी जेंट्सच्या रूम मध्ये ह्याच्यासोबत एकटी कडी लावून काय करत होती हो मंडळी? समझ रहे हो आप? तिथे जाऊन पण रूम सर्व्हिस वाले कसे फिरतात तसंच ब्लँकेट घेऊन हा बिंडोक माणूस फिरत होता. आता गोव्याला जाऊन कोण हो मंडळी व्हेज खाते? नाही म्हणजे व्हेज खाल्लं ते चांगलंच आहे, कारण तसं पण हे लोक रोज नॉनव्हेज खातच असतात. पण ह्यांच्या सुरमईचं काय झालं होतं जे हे 2-3 दिवसानंतर आणणार होते? त्या सुरमईचा तर काय अतापताच नाही. तिथे जाऊन पण ह्या लोकांनी पनीर राईस मागवला होता. आधी हा लालगोट्या छान छान बोलला, त्याच्यानंतर बोलतो काय तर गोड लागतोय. अरे तू एकदम मिठा आहेस ना, त्यामुळे तुला ते सगळं गोड लागलं. आता त्या फ्रेयाने छोले भटुरे मागवले होते, तर तो जो सर्व करायला आला होता त्याच्याकडे कॅमेरा फिरवून बिंडोक माणूस बोलतो काय तर, लास्ट टाइम पण हाच सर्व करायला आला होता. अरे बाबा काय तू पागल आहेस काय? त्या मुलीला काय विचारतोय? ती मुलगी तिथे फिरायला गेली आहे की वेटर लक्षात ठेवायला? प्रत्येक गोष्टीत आपलं एवढं तुम्हाला बस होईल? अरे तू तुझं बघ ना, आधी पनीर पुलाव खाल्लास, मग पावभाजी मागवलीस, तुला लागते ती भूक, आणि इतरांचं काय रे?
आणि खरं बोलू का मंडळी, मला तर ती डान्सर ताई मंद वाटते. स्वतःची अक्कल तिला नाहीच आहे. आणि तिचा नवरा व्हिडिओ बघत नाही का? आपल्या बायकोचा, मुलांचा एवढं हे लोक अपमान करतात तरी कसं सहन करतात? आणि मला तर असं वाटते ते ड्रायव्हर दादा नक्की शिव्या देत होते असतील मनात याला. नुसता आपला त्यांच्या कानाजवळ मच्छर सारखा आवाज करत होता. काय त्या खुजलला कुठे पण नुसते कपडे काढायला लावतात हे लोक. त्या किरकिरे काकूंना हा बिंडोक माणूस विचारतो काय तर टॅटू काढायचा आहे काय? अरे त्या कुठे जाणार आहेत ह्या वयात टॅटू काढून? काय पागल आहेस काय रे तू? तू एक काम कर ना, तुला मी एक मस्त टॅटू सजेस्ट करते. थांबा, आधी फोटो बघून घे. काय कर माहिती आहे, तुझं ते डोक्यावरचं घरटं आहे ना ते काढून ठेव आणि मस्त ब्लॅक इंकने डोक्यावरती टॅटू काढून घे. एकदम परमनंट टॅटू होईल. हवा आली की तुझं घरटं जसं उडून जाते ना तसं नाही होणार. मंडळी, त्या नाकुजव बेबीने एका दिवसात 3 वेळा कपडे चेंज केले, पण हा माणूस काय ते भानसुरं घालूनच फिरत होता. जरा चेंज करायचं तर नाही, तिला शोभेल असं तरी राहावं ना याने, पण कसलं काय? ही नाकुजव बेबी कशी राहत असेल ह्याच्यासोबत देव जाणे. सतत आपली ह्याची एकच स्टेप सुरू होती. आता इथे फिरणं सोपं झालं ना लास्ट टाइमला आलो होतो म्हणून. अरे एक काम कर ना, तुझा झोपडा स्टे बंद करून तिथे टुरिस्ट गाईड म्हणून फिर ना. लोकांना निदान गाईड तरी करशील आणि मस्त तुला कॉन्टेंट पण मिळेल. तसं पण ना आता सगळेजण थाळ्या बघून बघून कंटाळले आहेत रे. ते ड्रायव्हर दादा त्यांच्या वाईफ सोबत बोलत होते. सारखा आपला त्यांना डिस्टर्ब करत होता. अरे दुसऱ्यांची प्रायव्हसी तरी जपत जा रे. आता याने 14 मे 2024 ला मीटअप ठेवला होता. त्यामुळे लाळघोट्या किरकिरे काकू मस्त साडी नेसून गिफ्ट गोळा करायला तयार होऊन आल्या होत्या. आणि कुठेही मीटअप असला ना की शिर्डी सारख्या पवित्र जागेवर आईवरून शिवी देणारी संस्कारी सुनबाई ना भारतीय संस्कृती जपते. यावेळी मुद्दाम नाकुजाऊ बेबी ड्रेस घालून फिरत होती. नाहीतर गेल्या वर्षी आपण पाहिलं होतं ना, क्रॉप टॉप घालून स्कर्ट घालून थिल्लर डान्स सुरू होता हिचा. आता कपडे हिने काही घालावे, मला काही प्रॉब्लेम नाही, पण उगाच आपला ते दिखावा करतात ना म्हणून मी बोलतेय. त्या फ्रेयाने चीज मॅगी ऑर्डर केली होती, पण बाई माणूस त्यात पण हात घालत होता. अरे बिंडोक माणसा, कोणाला आवडते नाही आवडत जरा त्याचा तरी विचार कर. मला तर असं वाटते मंडळी, यांचा चांगला पचका झाला आहे. हे लोक बागा बीचला गेले होते, तिथे खूप वेळ थांबले देखील होते, पण येताना तोंड पाडून आले. कोणीच आलं नसेल यांच्या मीटअपला. साहजिक गोष्ट आहे, एवढं ऊन आहे बाहेर, कोण या 65 लोकांना भेटायला येईल? त्यात यांना भेटायचं म्हणजे रिकामी हाताने जायचं नाही, काहीतरी घेऊन गेलं तरच हा व्लॉग मध्ये घेणार. मस्तच यांचा पचका झाला. लोकांनी चांगलंच दाखवून दिलं यांना यांची व्हॅल्यू. तिथे चर्च मध्ये जाऊन पण बाई माणूस उगाच आपला त्या युरोपच्या वांगेवाली सारखा ओरडत सुटला होता. अरे पब्लिक प्लेसवर कसं वागायचं त्याची पण समज नाही आहे का तुला? तिथे एक नेकपीस होतं, तर नाकुजाऊ बेबीने उचललं तर ते काका विगिनबाईला बघून बोलले की लेडीज जेंट्स दोघंही घालू शकतात. हो काका, तुम्ही त्या बाई माणसाला बरोबर ओळखलं तो, आणि खरंच तो एवढा माट आहे ना की ते घालून पण फिरेल एक दिवस. मंडळी, त्याच काकांनी एक माइंड गेम दाखवला होता. तर हा बावळट माणूस विचारतो त्यांना, ये क्या है, ये क्या चीज है? अरे बाबा, ते तुझ्यासारख्यांसाठी नाही आहे रे. तुझ्याकडे माइंड आहे का? नाही, मग तो गेम तुझ्यासाठी नव्हता. तिथे एक झाड होतं, तर बाई माणूस कसले वेडेचाळे करायला सगळ्यांना सांगत होता. त्या झाडाला सगळे हात पकडून बघा किती मोठं आहे ते. अरे झाडावर मुंग्या असतात, छोटे किटाणू असतात, तू काय त्यांना झाडाला चिकटून उभं राहायला सांगतोय? कपड्यात गेलं ना काय, मग खाजवून खाजवून हैराण होतील ना तेव्हा समजेल. तसं पण तुझी बायकोला तर नको तिथे खाज सुटते सारखी. कॅमेरा चालू असो किंवा बंद, लगेचच खाजवा खाजवी करायला सुरू होते. आता हा बिंडोक माणूस गोव्याला 1.5 दिवसासाठी गेला आहे, पण व्हिडिओ तर 1 आठवडाभर टाकतोय. आज पण व्हेज खायला गेला आणि बोलतो काय तर हँडवॉश करून आलोय, आणि मग त्या मेन्यू कार्डला हात लावला. अरे ते कुठे कुठे ते टेबलवरती धुळीत असते मेन्यू कार्ड, माहिती आहे का तुला? आधी ऑर्डर द्यायची मग हँडवॉश करायचा. मी पण काय तुझ्यासारख्या अक्कलशून्य माणसाला शिकवते हे? त्या बिचाऱ्या ड्रायव्हर दादाने स्वतःला पुलाव घेतला होता, त्यात पण नवरा बायकोने हात सफाई केली. डिनरला ह्याने कोल्हापुरी थाली घेतली होती. ह्याला तांबडा पांढरा रस्सा पण समजत नाही. मूर्ख माणूस आहे हा. तो पण बिचारा काय करेल, टिकरोईच्या बाहेर कधी आयुष्यात गेला नव्हता, त्यामुळे कसलीच माहिती नाही आहे याला. नुसतं आपलं वेड्यासारखं इथे तिथे फिरून यांची गोवा ट्रिप संपली. शुरू होते खतम हो गया. तर मंडळी, अशा प्रकारे लाळघोट्या 3 बायकांची फजिती झाली गोवा ट्रिप मध्ये. ह्या लोकांना वाटलं होतं आता अंदमंद भक्त येतील गिफ्ट घेऊन,
पण फ्लॉप ट्रिप होती यांच्या आयुष्यामधली. तुम्हाला ही फ्लॉप ट्रिप आणि 3 बायकांची फजिती कशी वाटली मंडळी, हे मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि आजचा पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आजचा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.